परभणीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या आरक्षण विरोधी विधानाचा भारतीय जनता पार्टी महानगर आणि ग्रामीणच्या वतीने आज शुक्रवार रोजी 13 सप्टेंबरला दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात तीव्र निषेध करत राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील विद्यापीठात आरक्षण संपवून टाकण्याच्या संदर्भात केलेल्या विधानावर भाजपच्या वतीने तीव्र आक्षेप नोंदवलाय। पप्पू राहुल गांधीचं करायचं का? पप्पू राहुल गांधीचं करायचं का? खासदार राहुल गांधी प्रदेशात जातो त्यावेळेस भारताचा अपमान करण्याचा आणि भारतीय जनतेचा अपमानित करण्याचा प्रयत्न तो सातत्याने करत आलेला आहे। काल अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर माझं सरकार आल्याच्या नंतर परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी येथे 30 वर्षीय युवकाचा शुक्रवार दिनांक 13 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली आहे। यातील मयताचे नाव आहे शेख गौस शेख मेहबूब असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। वाळूज महानगर मध्ये लग्नानंतर 10 वर्षांनी घरात पाळणा हल्ला, बाळाचे बारसे करून कुटुंब आनंदात पुण्याला निघाले होते, पण वाटेतच ही घटना घडली आहे। मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या अक्षम्य चुकीमुळे चौघांना जीव गमवावा लागलाय। अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून तोंडात पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केलाय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर हिंगोलीत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती। या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल हे तुरुंगात 177 दिवसांनंतर अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर हिंगोली येथील आम आदमी जिल्हा कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यालयांकडून एकमेकांच्या तोंडात पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। आमचे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांचे आज जामीन झालेली आहे आणि ती जामीन म्हणजे आज सत्याचा विजय झालेला आहे। आपण पाहू शकतो देशामध्ये कशा प्रकारे हिटलरशाही आणि हुकुमशाही चालू आहे आणि संविधानाचा गैरवापर करणं चालू आहे आणि या संविधानाचा गैरवापर करून आमचे जे नेते आहेत अरविंदजी केजरीवाल यांना जवळपास 1 वर्षभर या हिटलरशाही सरकारने डांबून ठेवले होते जेलमध्ये आणि ते या सरकारला डांबून ठेवण्याचे कारण एकच होते की 10 वर्षामध्ये आमच्या आम आदमी पार्टीने क्रांती घडवली आहे देशामध्ये आणि क्रांती घडवून लोकशाही आणि लोकाभिमुख सुशासन राबवून जनकल्याणकारी योजना राबवल्या आणि जनतेचं कल्याण केलं आणि हे जनतेचं कल्याण या सरकारला बघवत नाही। त्यामुळे आमच्या अरविंदजी केजरीवाल यांनी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये 1 वर्षापासून डांबून ठेवलेलं आहे। तरी सुद्धा सत्याचा विजय झालेला आहे आणि या सरकारला जरी वाटत असेल की आम्ही एका केजरीवालांना आम्ही डांबून ठेवलं, पण आम आदमी आज बी रस्त्यावर आहे आणि पूर्ण आम आदमीच्या पूर्ण कार्यकर्त्यांचा आज त्यांच्यासोबत सपोर्ट आहे आणि त्यांच्यासोबत आहेत आज आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते। आम्ही जीवाचे रान करून आम आदमी पार्टीचे केजरीवाल साहेबांचे आम्ही सर्व हिंगोली जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही तन मन धनाने केजरीवाल साहेबांचे या जिल्ह्यामध्ये काम वाढवणार आहेत आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये जनसंपर्क वाढवून आम्ही आम आदमी पार्टीमध्ये जास्तीत जास्त जेवढी सदस्य नोंदणी असेल किंवा पुढील विधानसभा असतील 3ही विधानसभा आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये ताकदीनिशी लढणार आहे। एवढेच मी आपल्याला प्रसार माध्यमातून बोलतो। जय हिंद, जय भारत। ते आम आदमी पार्टीचे नेते मुख्यमंत्री दिल्ली विधानसभेचे आणि त्यांची जी आहे ते आमचे आदरणीय नेते आहेत, त्यांची आज जमानत झालेली आहे आणि आज जमानत होणे म्हणजे हा एक सत्याचा विजय आहे आणि त्याचा आनंद साजरा करत आहोत आम्ही हिंगोली जिल्ह्यातर्फे आणि त्यामुळे आज आम्ही फटाके फोडून पेढे वाटून जे आहे ते आनंद व्यक्त करीत आहोत। त्यांच्या सुटण्यामुळे फक्त आम आदमी पार्टीलाच नाही तर देशाला एक संदेश गेलेला आहे की सत्याचा कधी ना कधी विजय होत असतो। त्यांना जे आहे बेकायदेशीरपणे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची जप्ती झालेली नसताना
1 रुपया देखील त्यांच्याकडे सापडलेला नसताना बेकायदेशीरपणे त्यांना अटक केलं होतं. आणि आता आम्हाला जे आहे सुप्रीम कोर्टातर्फे न्याय मिळालेला आहे, संविधानाचा आज विजय झालेला आहे. म्हणून आजचा दिवस जो आहे आमच्या आम आदमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. म्हणून आज आम्ही आनंदोत्सव साजरा करीत आहोत. आम्हाला त्याचा खूप आनंद आहे की आमचे नेते आज कोर्टामार्फत संविधानामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या त्या घटनेमुळे आज जे आहे ते सुटलेले आहे. जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असून गेल्या 30 वर्षांपासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत, तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरवस्था का, असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचं उत्तर न देता तिथून पळ काढलाय. गिरीश भाऊ महाजन, गिरीश भाऊ महाजन, धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूरमध्ये धनगर समाजाने आमरण उपोषण सुरू केलंय. आज 6वा दिवस असून सरकारचं शिष्टमंडळ आज दुपारी 12 वाजता या उपोषण स्थळी भेट देणार असल्याचं सांगितलं जात आहे. जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची तब्येत खालावली असून शुगर लेवल कमी झाली आहे, तर आज सरकारचं शिष्टमंडळ आम्हाला भेट द्यायला येतंय, यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात असं ते यावेळेस म्हणतायत. गेले 6 दिवसापासून या राज्यातल्या विविध भागातील आमचे उपोषणकर्ते ना नेता ना पक्ष धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी हेच लक्ष हे ब्रीद घेऊन या ठिकाणी पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानावरती या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. रात्रीच मुख्यमंत्री महोदय आमचे उपोषणकर्ते दीपकभाऊ बोराडे यांच्याबरोबर फोन होते, त्यांनी चर्चा केली. काल पण या ठिकाणी आमच्या समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे असतील, यांची उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली. या ठिकाणी आज या ठिकाणी या सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री अतुल सावे साहेब, आमदार गोपीचंद पडळकर साहेब, माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे साहेब हे आमच्या सर्व उपोषणकर्ते आणि कोर कमिटीला या ठिकाणी आज भेट द्यायला येणार आहेत. मला आपल्या माध्यमातून या मायबाप सरकारला एकच विनंती करायची आहे की गेल्या 70 वर्षापासून माझा धनगर समाज अभिप्रेत डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न या मंत्री महोदयांनी तात्काळ संपवावा आणि माझ्या सर्वसामान्य गावगाड्यात राहणाऱ्या धनगर बांधवांना 2 कोटी धनगर बांधवांना जमातींना या ठिकाणी एसटीचा दाखला द्यावा, एवढीच विनंती या निमित्ताने मी करतो. परभणीत आज दिनांक 13 सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली आहे. परभणीत आज दिनांक 13 सप्टेंबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली आहे. या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी परभणीतील महात्मा फुले पुतळ्याच्या पुढे काळ्या फिती लावून तीव्र आंदोलन केलं असून याचं नेतृत्व कविता म्हात्रे यांनी केलं असून यावेळी बोलताना कविता म्हात्रे म्हणाल्यात की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली आहे. हे वास्तव्य असताना मोहन भागवत खोडसाळपणे असं वक्तव्य करतायत. त्यांच्या खुना दाखवणे उद्या हे पुतळा एका समाजाने पडले हे तो सांगायला कमी करणार नाही. हे इतके बदमाश आहेत. मला सांगा ह्याला गोपीनाथ मुंडे का नको होते, कारण की ह्याला सत्य समितीला समर्थन करणारा ओबीसी नेता नको होता. ह्यांना यांचा लागून चालून करणारा पाहिजे असणारा ओबीसी पाहिजे यांना. एवढे खालच्या स्तरावर जाणारा पक्ष नेते भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बाप लेकर बाबा बोराटी त्याच्यावर त्यांची अवकाश नाहीये. ठीक आहे, तालुका पुरते त्यांचा विचार करू नका. जे स्वतःला सरसंघचालक समजत आहे त्यांनी परवा दिवशी ते वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी ती लोकमान्य टिळकांनी पंजाबच्या टिळकांनी शोधून काढली. म्हणून त्यांना हे सांगायचं आहे की जेव्हा ही शोधली यांनी महात्मा फुलेंनी जी समाधी शोधली त्यावेळेस हे जे बाळ टिळक आहेत ते खरंच बाळ होते, 13 वर्षाचे होते. हे सांगायचं आहे त्यांना.
त्यांचं कर्तृत्व ह्या मनुवाद्यांचं काहीसुद्धा कर्तृत्व नाही. आणि म्हणून ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना कुठंतरी झापलं जातं आणि तो श्रेय घेण्याचा प्रकार आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगायचे गुरु राघोजी कोंडदेव आहे, रामदासांना दाखवायचं हे ते मनुवाद्यांचं षडयंत्र आहे. हे आम्ही बहुजन समाज आम्ही खपवून घेणार नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती आमच्या महात्मा फुलेंनी होती. हे असे वक्तव्य